अधिकार. आपल्या देशातील महिलांची स्थिती आजची नाही तर शतकानुशतके दयनीय आहे. आजही महिलांना आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ओरडावे लागते. त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढावे लागते. जेव्हा एखादी स्त्री तिच्या हक्कांसाठी आणि तिच्या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध भूमिका घेते तेव्हा ती कोणत्याही समस्येवर मात करू शकते. अशाच एका खंबीर मुलीची ही कथा आहे, जी इतर अनेक महिलांना प्रेरणा आणि ध्येय देईल. मी खूप लहान असताना माझे वडील वारले आणि माझी आई आता खूप वृद्ध झाली आहे. म्हणून मी हा छोटासा व्यवसाय उघडला, वडापावचा, माझ्या आईसाठी आणि माझ्यासाठी. इथली स्पर्धा खूप जास्त आहे आणि खूप खडतर आहे आणि या जगात एक स्त्री असणे अधिक कठीण आहे. पण मी माझ्या अनुभवातून शिकले आहे की माझ्यासाठी जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःला मजबूत बनवणे. मी का म्हणाले की एक स्त्री असणं आणखीनच कठीण होतं? माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. एकदा एक अनोळखी व्यक्ती, ज्याला मी स्त्री असूनही काम करून कमावते हे तो बघू शकला नाही, तो माझ्या परिसरात आला आणि मला शिवीगाळ करू लागला. तो लोकांना सांगू लागला की मी काम करते जे समाजात चुकीचे मानले जाते. पण मी नतमस्तक न होता सर्वांसमोर त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानाखाली मारले. मी त्याला सांगितले की माझ्या किंवा इतर कोणत्याही मुलीशी असे कधीही करू नका, अन्यथा त्याला मोठी किंमत मोजावी लागेल. त्याला माझ्याकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती आणि त्या दिवसानंतर त्याने मला कधीच त्रास दिला नाही. धन्यवाद.